हा तुमचा पूर्ण एक्झाम मधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. हा चॅप्टर तुम्हाला 2 पार्ट मध्ये आहे स्कॉलरशिपला. मेन्सुरेशन जसा तुम्हाला एनसीईआरटी मध्ये एक चॅप्टर आहे. त्यात बघा पहिल्या पार्ट मध्ये आपण काय शिकलो? 2D सगळे एरिया वगैरे. त्याच्यामध्ये तुम्ही पॅरलेलोग्राम, रॉम्बस हे की नाही? या गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर सरफेसचे क्वेश्चन केले आपण आणि मग व्हॉल्यूमचे क्वेश्चन्स केले. तर ह्याच्यात तुम्हाला असे 2 पार्ट्स आहेत. 21st जो चॅप्टर आहे तो आहे एरिया नावाने. मग 22nd जो चॅप्टर आहे तो सरफेस एरिया नावाने आहे आणि नंतर मला वाटतं त्याच्यातच व्हॉल्यूम पण आहे. तर असे सेम जे एनसीईआरटी ने फॉलो केले तशा 2 टाईपचे इथे तुम्हाला चॅप्टर्स आहेत. क्वेश्चन कडे लक्ष द्या. एरिया ऑफ अ रॉम्बस इज 24 सेंटीमीटर स्क्वेअर. आता शिकवताना लक्ष द्यायचं, लिहायचं नाही कोणीही. एक रॉम्बस आहे. आपल्याला माहितीये रॉम्बस म्हणजे ज्याच्या चारही साइड सेम. इट इज अ रॉम्बस. त्याचा पूर्ण एरिया माहिती आहे तुम्हाला. एरिया किती आहे? 24. त्याची लेंथ ऑफ इट्स वन डायगोनल. ही डायगोनल कुठली एक धरा. त्याची लेंथ 6 सेंटीमीटर आहे. तर अदर डायगोनलची लेंथ काय असेल? कानाखाली वाजवल्यावर किती मजा येईल. डायगोनल बायसेक्ट इच अदर. दे आर नॉट कॉन्ग्रंट. आणि बायसेक्ट ऍट नीट आहे का? आपल्याकडे हा एरिया ऑफ रॉम्बस काय असतो? आठवा हाफ इंटू D1 इंटू D2 हे की नाही, 2 डायगोनलच्या प्रोडक्टचा हाफ. एरिया दिलाय तर 24 ठेवा. इथे हाफ आहे. एक डायगोनल 6, दुसरी आपल्याला काढायची आहे. तर संपला क्वेश्चन. इथून 2 ने 6 ला डिवाइड करा 3. हा इंटू 3 इकडे डिवाइड होईल. तर 24/3, 3 8 आर 24. त्याची सेकंड डायगोनल असेल 8 सेंटीमीटर. हळूहळू सोप्याकडून अवघडाकडे जातात क्वेश्चन्स. कळलं काय केलं ते? डायरेक्ट फॉर्म्युला लावून केले आपण. एरिया दिला होता, एरिया ठेवला तिथे. पहा काय म्हणतो. एरिया ऑफ सर्कल विथ सेंटर O इज 308 सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द पेरिमीटर ऑफ द शेडेड सेमी सर्कल. पेरिमीटर ऑफ शेडेड सेमी सर्कल फ्रॉम द फॉलोइंग फिगर. पहिल्यांदा एरिया दिला आणि पेरिमीटर बद्दल बोलत आहे. कशामुळे? पेरिमीटरचा डायरेक्ट फॉर्म्युला होता आपल्याकडे. पण एरिया का दिला? कारण आपल्याला याची रेडियस माहित नाही. रेडियस माहित असल्याशिवाय पेरिमीटर काढता येईल का? नाही. तर आपण एरिया ऑफ सर्कल आधी घेऊ. यू नो इट बेटर. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. आता इथं पायची व्हॅल्यू काही दिली नाही म्हणजे 22/7 घ्यायची. इफ इट इज नॉट गिवन स्पेसिफिकली. तर हा एरिया इथे लिहा 22/7 इंटू आर स्क्वेअर. आर स्क्वेअर घेतला तर काय होते? मी तुम्हाला सांगितलं होतं. हा 7 होईल आणि खाली हा 22 जाईल. तर बघा 21 2 जा 21, 30 ला डिवाइड केलं 8 राहिले, 4 जा. तर आर स्क्वेअर किती झाला? 14 इंटू 7. तर हे किती होते बघा? 98. ठीक आहे नाही? आर स्क्वेअर झाला 98. आता 98 आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. चला आपण सध्या आर ला काय मानू? रूट 98 मानू. ठीक आहे नाही? दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. आता हे झालं रूट 98. रेडियस आली. आता तुम्हाला म्हणते शेडेड पोर्शनचा जो सेमी सर्कल आहे त्याची पेरिमीटर काढायची. इथे मुलं चूक करतात हा. आपल्याला याचा विचार करायचा आहे. पेरिमीटर म्हणजे सगळी लेंथ. आपण समजा इथून स्टार्ट केलं तर आधी तुम्ही एवढं चालणार पेरिमीटरवर. हे आहे 2R. डायमीटर आहे ना हा. आणि हा किती असतो? पूर्ण असता तर 2πr होता पेरिमीटर. पण हाफ आहे म्हणून πr. तर पेरिमीटर काय होईल? πr प्लस 2r. आर कॉमन निघतं. पाय प्लस 2. कॉमन करा ना आरला. आर किती आपल्याकडे? रूट 98. पायची व्हॅल्यू आता इथे बघा, ह्याला असं ठेवा 22/7 आणि प्लस 2. तर ओव्हरऑल एक काम करा, रूट 98 आणि इथे किती येते? 22 प्लस 14 36. 36/7. समजलं? आता आपल्याला फक्त ह्याला सॉल्व्ह करून जे आन्सर येईल ते काढायचं आहे. हा स्क्वेअर रूटची तशी गरज आपल्याला
हा याला एक असं काम करा. 49 टू जा होते की नाही 98. हा इंटू. आता बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 49 चा स्क्वेअर रूट निघतो 7. नीट आहे का? 49 चा निघतो की नाही 7. पण 2 चा रूट डायरेक्ट माहितीये का? या प्रश्नात कुठं चुकते लक्ष द्या. याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो. आता तो कॉन्सेप्ट तुम्हाला नाहीये 9 स्टँडर्डला आहे. पण तुम्हाला स्क्वेअर रूट काढण्याची टेक्निक सांगतो. रूट मध्ये 49 पण आहे 2 पण आहे. तर 49 परफेक्ट स्क्वेअर आहे 7चा, पण 2 नाहीये. तर जे आहे त्याचा बाहेर काढा ना स्क्वेअर रूट, काही अडचण नाही. तर 49 चा 7 काढा, 2 चा निघत नाही त्याला रूट मध्येच ठेवा. आणि इंटू कोण आहे 36/7. आता इंटरेस्टिंगली बघा 7 कॅन्सल होते. युअर आन्सर बिकम 36√2 अँड दॅट इज ऑप्शन 4. काही गरज नाही, सध्या आहे तसंच ठेवा. √2 ची व्हॅल्यू 1.41 असते अप्रॉक्सिमेटली. ती तुम्ही 9 स्टँडर्डला गेल्यावर शिका इरॅशनल नंबर मध्ये. तर या क्वेश्चन मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. सेमी सर्कलची पेरिमीटर काय असते? r इंटू पाय प्लस 2. हे लक्षात ठेवा. किंवा पाय r प्लस 2r. कळलं? चांगले क्वेश्चन. हा एक चांगला क्वेश्चन आहे. आता याच्यात तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन स्किल वाढवा. हा एक रेक्टँगल आहे एबीसीडी. ठीक आहे. AB ची लेंथ आपल्याला किती दिली आहे बघा. पूर्ण AB ची लेंथ 24. BC ची लेंथ 18. ओके. आता तुम्ही काही गोष्टींना मॅच करा. पूर्ण AB किती दिलेला आहे 24. त्यातला बघा एवढा पोर्शन नाही दिला तुम्हाला. दिसते? इथून इथपर्यंतची लेंथ 10 आहे, ही 7 आहे. किती झाले 17. आपल्याला 24 पाहिजे. 17 म्हणल्यावर हे 7 राहील. कळलं? 17 तर करावं लागेल तुम्हाला, 24 तर करावं लागेल लेंथ. ही 7 होईल. आता बघा 10 प्लस 7 17 प्लस 7 24. सिमिलरली BC ची लेंथ किती आहे 18. बघा ही 18 आहे. आणि हे 7 आहे तर बघा हे तर सर्कल आहे, म्हणजे ही रेडियस आहे आणि ही पण रेडियसच आहे की नाही. सर्कलचा एक सेक्टर आहे हा. सेक्टर म्हणजे तुकडा. आता आपण हे शिकणार. कधी बघा एक सर्कल घ्या, त्याला असा पार्ट करा. बघा हाच तो पोर्शन आहे की नाही. एका सर्कलचे 4 तुकडे केलेले आहेत. हा पोर्शन कुठे आहे बघा, खाली आहे. हा पोर्शन बघा असा आलेला, तो आहे ना हा. हा पोर्शन कुठे आहे बघा इथे आहे. आणि हा पोर्शन बघा इथे वर आहे. म्हणजे ऍक्च्युली हे 4 तुकडे जोडले तर काय बनतो, एक सर्कल बनतो. आणि ही या क्वेश्चनची खरी गंमत आहे. समजून घ्या, मी मुद्दाम रेकॉर्ड करतोय, नंतर पहा. हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. चला, रेडियस सेम असते. हे 7 असेल तर हे पण 7. बघा मग हे पण 7 आहे. कारण बघा रेक्टँगल आहे तर ऑपोजिट साइड सेम असतात. हे 24 आहे तर हे पण पूर्ण किती आहे. मग बघा हे 10 आहे तर हे पण इथून इथपर्यंत 10. हे 7. मग हे पण 7. झालं काम. तर 4 7 7 किती झालं 18. बघा ते 18च दिले की नाही. असं मॅच करायला शिकायचं. आता क्वेश्चन म्हणते सेक्टर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर इज कट. हे बघा हा रेडियस कट वाला सेक्टर केला प्रत्येक कॉर्नर मधून. तर रिमेनिंग फिगरचा एरिया काय असेल. तर तुम्ही विचार करा, रिमेनिंग म्हणजे तुम्हाला हा पूर्ण पोर्शनचा एरिया काढायचा आहे. व्हेरी गुड. आता आधी तुम्हाला काय करायचंय, पूर्ण रेक्टँगलचा एरिया काढा. कारण ही कोणती रेग्युलर फिगर नाही मधली. ह्याचा काय तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का? मग आपण उलट डोकं लावू. आधी आपण पूर्ण एरिया काढू आणि त्याच्यातून हे 4 सेक्टरचे एरिया मायनस करू. मी आत्ताच सांगितलं 4 सेक्टरला एकत्र केल्यावर सर्कल बनतो. तर एका सर्कलचा एरिया मायनस करा. तर आपण काय करणार इथं, एरिया ऑफ रेक्टँगल मधून एरिया ऑफ सर्कल मायनस करणार. संपला क्वेश्चन. एवढं तुमचा आन्सर आहे. एरिया ऑफ रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेड दिले 24 18. आणि ह्याचं किती आहे पाय आर स्क्वेअर. आर आहे 7. झालं. हा 7 याच्यासोबत कॅन्सल. इथे किती येते 72. 36 आणि 7 43. हे 4 झाले 32 मायनस 154. तर 432 मधून 154 सबट्रॅक्ट करा. इथे राहिले 8. इथे राहिले 7 आणि इथे राहिले 2. 278 इज द आन्सर. थिंकिंग. तुम्हाला हे ट्राय करायचं आता. एका हॉलची लेंथ 30 आहे, ब्रीथ 9.5 आहे. त्याला आपल्याला फ्लोरिंग करायचंय, खाली फरशी करायची आहे. स्क्वेअर टाइल्स लावायच्या आहेत. बघा आपल्या टाइल्स हे स्क्वेअर साईजच्या आहेत, की नाही.
हाफ मीटर साईड आहे प्रत्येकाची, म्हणजे 1/2 मीटर आहे प्रत्येक याची स्क्वेअरची साईड. तर अशा किती टाइल्स लागतील? मी तुम्हाला नंबर काढण्याची आयडिया काय सांगितली होती? मोठ्याचा एरिया भागिले लहानाचा एरिया. हॉल मोठा आहे का टाईल मोठी आहे? माझ्या हॉलचा एरिया म्हणजे रेक्टँगलचा एरिया आणि त्याला डिवाइड करायचं स्क्वेअरच्या एरियाने, साइड इंटू साइड. आणि साइड किती आहे? 1/2. 1/2 इंटू 1/2. वरच्या प्रोडक्टला खालच्या प्रोडक्टने डिवाइड करा, आन्सर काढा. हा, पहा हॉलची लेंथ आहे. बस आता एकदा बघायचं. हा हॉल आहे. चला, या हॉलची लेंथ आहे 30 मीटर आणि ब्रेडथ आहे 9.5 मीटर. ह्याच्यात आपल्याला बसवायच्या स्क्वेअर टाईल्स अशा पद्धतीने. ठीक आहे, अशा सगळ्या टाईल्स होतील की नाही या? तर आपल्याला विचारले की या टाईल्सची साईड किती आहे? हाफ. म्हणजे इथेही 1/2 आहे आणि इथेही 1/2 आहे. तर अशा किती टाईल्स लागतील? तर बघा, मोठ्या एरियाला याच्या सगळ्या एरियाने डिवाइड करायचे. ठीक आहे, असे किती बसतील? डिवाइड असते, मग मल्टिप्लाय होते वर जाऊन. तर इथे बघा, नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. सेम क्वेश्चन तुम्हाला सरफेस व्हॉल्यूम मध्ये आहे. तर तुम्हाला घ्यायचंय एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय एरिया ऑफ टाईल. एका टाईलचा एरिया. हॉलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, 9.5 ला काय करा, एक आयडिया करा, 10 करा खाली डेसिमल काढून. तुम्ही जसं केलं तसं येते, मी अजून सोपं करायला फक्त. आणि खाली स्क्वेअरचा एरिया साइड इंटू साइड. हाफ मीटर आहे ना, तर एक काम करू शकता, 1/4 होईल. हा 4 वर जाऊन मल्टिप्लाय होईल. आता याच्यात बघा, 10 ने 30 ला डिवाइड करा. मी सोपं काम केलं थोडस. तर मी एक काम केलं बघा, 3 इंटू 95 आणि इथून आलेला 4 वर जाईल. तर 12 इंटू 95 करायचंय, हे झालं 60. 108 आणि 6 1140 इज द आन्सर. कळलं काय करायचं होतं ते? कधी तुम्हाला एखादी नंबर विचारलाय, अशामध्ये असे किती बसतात, तर नेहमी मोठ्या एरियाला लहान एरियाने डिवाइड करायचं. ही बेसिक टेक्निक लक्षात ठेवा. बघा, 1140. हा बघा, इथे 4 कॉन्ग्रंट सर्कल आहेत. कॉन्ग्रंट म्हणजे सगळे सर्कल सेम आहेत. प्रत्येकाची रेडियस 7 आहे. म्हणजे बघा, इथून 7 आहे आणि हे पण 7 आहे. हे 7 7 ऍड केलं तर स्क्वेअरची साईड बनायची ना 14. हे डोकं लावायचं आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ शेडेड रिजन? हा रिजन कसा काढणार मग? आता आपण केलाच क्वेश्चन आहे, नीट रॉम्बस नाही येतो, कर्व लाईन येते. तर तुम्ही एक काम करा, स्क्वेअरचा एरिया काढताल आणि बघा इथे 4 सेक्टर म्हणजे आत्ताच केलेला क्वेश्चन आहे, एक सर्कल आहे. स्क्वेअर मधून सर्कलचा एरिया मायनस करा, हा येतो. तुम्हाला जर हा मधला एरिया काढायचा आहे, लक्षात द्या, मधला एरिया काढायचा आहे, तर आधी हा पूर्ण स्क्वेअरचा एरिया काढा आणि त्याच्यातून या 4 तुकड्यांचा एरिया मायनस करा. 4 तुकडे मिळून एक सर्कलच बनतोय ना, सगळे कॉन्ग्रंट आहेत. तर बघा, ह्याची रेडियस 7, ह्याची रेडियस 7, हे 7, सगळे 7 आहेत. त्याच्यावरून कळलं का तुम्हाला? स्क्वेअरची साईड 14 आहे. मग आता इथे आपण घेणार एरिया ऑफ स्क्वेअर घ्या आणि त्याच्यातून मायनस काय करा, एरिया ऑफ हे 4 सेक्टर म्हणजे एक सर्कल. तर हा होईल साइड इंटू साइड आणि हा होईल पाय आर स्क्वेअर. आर तर रेडियस आहे. बरोबर. हा झाला 154. इट बिकम्स 42. फर्स्ट इज द आन्सर. सोपं होतं याच्यात, असं काही फार अवघड काम नव्हतं. याच्यापेक्षा वरचा क्वेश्चन चांगला होता. हा एक रेक्टँगल असतो, तुम्हाला मी नेहमी सांगितलंय. ठीक आहे, हा 5 आहे तर हा पण 5. बघा, इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 5 4 आहे. पायथागोरस लावल्यावर हा 3 येतो. 3 4 5 माहिती की नाही? 25 मायनस 16 9 येते. 9 चा स्क्वेअर रूट 3. आता हे आयसोसिलेस, हा 5 आहे तर हा पण 5. ही हाईट 4 आहे तर ही पण 4. तर हे किती येणार? 3. हे किती आहे? 5. आणि हे पण किती आहे? 3. तर एक पॅरलल साइड किती झाली? 11. खालची बघा, इथून इथपर्यंत पूर्ण किती होईल? 11. हे किती आहे? 5. आणि हाईट किती आहे? 4. तर एरिया काय असतो? आठवा, हाफ ऑफ सम ऑफ दी पॅरलल लाईन्स इंटू हाईट.
2 ने याला डिव्हाईड करा. इथं आलं 16 इंटू 2. आन्सर शुड बी 32.